जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण जगदंबेची ओटी प्रत्यक्षामध्ये कशी भरावी हे या ठिकाणी बघणार आहोत। मुळामध्ये देवीची ओटी भरणं हा अतिशय साधा त्या प्रकारचा असणारा कर्मकांड पूजाविधी, परंतु याविषयी व्हिडिओ तयार करण्याची गरज ती का पडली तर याचं कारण असं आहे की बरेच जणांच्या काही ओटीच्या संबंधित मला प्रश्न हे मंदिरामध्ये विचारण्यात येतात। त्यातील प्रमुख प्रश्न असतो की कुमारिका मुलींनी देवीची ओटी भरलेली चालते का, त्याबरोबरच पुरुषांनी देवीची ओटी भरलेली चालते का। त्यामध्ये आणखीन एक उपप्रश्न, ज्या मुलांची लग्न झालेली नाहीत अशा अविवाहित कुमारांनी त्या ठिकाणी देवीची ओटी भरलेली चालते का, ज्याला आमच्या इकडे वऱ्हाडामध्ये मुंजाच्या हाताने ओटी चालते का असं विचारतात। कारण बिन लग्नाचा अविवाहित मुलगा म्हणजे मुंजा अशी एक धारणा। तर यातून माझ्या लक्षात असं आलं की ओटी संदर्भामध्ये अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज हे आपल्या समाज मान्यतेमध्ये आहेत। जसं की अविवाहित पुरुषाने मुलाने ओटी भरू नये कारण की तो त्या ठिकाणी ब्रह्मचारी असतो, अविवाहित असतो। कुमारिका मुलीचं लग्न झालेलं नसतं त्यामुळे ती सुवासीन नाही, मग तिच्या हातची ओटी चालत नाही। आणि याबरोबरच विधवा महिलांनी सुद्धा देवीची ओटी भरू नये, पुरुषांनी देवीची ओटी भरू नये। फक्त त्या ठिकाणी सुवासीन असणाऱ्या महिलेने म्हणजे जिचे पती जिवंत आहे अशा महिलेनेच त्या ठिकाणी ओटी भरावी। त्यातल्या त्यात आणखीन एक मी गैरसमज जो सर्वात जास्त प्रसिद्ध आहे आमच्या इकडच्या काही भागांमध्ये, की ज्या महिलेचा पहिला घटस्फोट होऊन तिने दुसऱ्यांदा पती केलेले आहे म्हणजे दुसरं लग्न केलेलं आहे, असे 2 पती झालेल्या महिलेने सुद्धा देवीची ओटी भरू नये। आमच्या इकडच्या विदर्भाच्या भाषेमध्ये अशा महिलेला दुसरपर्णी महिला असं म्हणतात। म्हणजे दुसरपर्णी म्हणजे जिचं 2 वेळेला लग्न लागलेलं आहे, 2 वेळेला परण्या निघालेला आहे अशी। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देऊन प्रत्यक्ष ओटी भरायची क्रिया सुद्धा मला दाखवायची होती। सर्वात प्रथम मी या ठिकाणी तुम्हाला आता ओटी भरून दाखवतो आणि त्यानंतर ह्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे सविस्तरपणे घेऊया। तर ओटीसाठी आता काय काय साहित्य आपण घ्यायला पाहिजे हे बघूया। या ठिकाणी आपण ही साडी घेतलेली आहे, याऐवजी आपण 9 वारी पातळ घेतलं तरी सुद्धा चालेल। ही 6 वारी साडी आहे, जिला काठपदराची साडी अशी मी घेतली कारण काठापदराची साडी ही जगदंबेला शोभून दिसते। या काठापदराच्या साडीला या ठिकाणी मी एका ताटामध्ये त्या ठिकाणी ठेवून घेतो। त्याबरोबरच साडीच्या वरती आपण खण घ्यावा, असा त्रिकोणी आकाराचा खण घेतला तरी सुद्धा चालेल। जर त्रिकोणी आकाराचा खण आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण एखाद्या आपल्या घरातील साडीच्याच मॅचिंगचा त्या कलराला साजेसा असा ब्लाऊज पीस सुद्धा घेऊ शकतो। म्हणजे ब्लाऊजचा कपडा असो किंवा त्रिकोणी त्या ठिकाणची खणाची घडी असो, दोन्हीपैकी एक आपण त्या ठिकाणी घ्यावं। या ठिकाणी मी 2ही ठेवून घेत आहे। पहिले ब्लाऊज पीस ठेवला, त्यावरती मी आता खणाची घडी ठेवून घेतली। त्यानंतर बघा इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे, ज्यामध्ये नारळ आहे, त्याबरोबरच तांदूळ घेतलेले आहेत। या ठिकाणी हे खारीक, खोबरं, बदाम, सुपारी, हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा असे ही 5 सुमंगल फळे घेतलेली आहे। या ठिकाणी हे देवीच्या ओटीचं साहित्य, यामध्ये थोडंसं एक छोटीशी बांगडी, कुंकवाचा करंडा आणि एक लाल कलरचा धागा म्हणजे हे शृंगार साहित्य घेतलेलं आहे। सफरचंदाचं फळ आहे आणि हिरव्या काचेच्या बांगड्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहे। आता सर्वात प्रथम ओटी भरणाऱ्या महिला किंवा पुरुषाने, जे कोणी ओटी भरणारे असतील, त्यांनी जगदंबेच्या समोर ताटामध्ये किंवा जिथे जागा असेल तिथे खाली साडी ठेवावी। साडीवरती खणाचा पीस किंवा ब्लाऊजचा पीस ठेवावा आणि यावरती स्वतःच्या ओंजळीमध्ये मावेल असे साधारणतः अखंड अक्षदा, ज्या त्या ठिकाणी सुवासिक असलेल्या तांदळाच्या उत्तम आहे। सुवासिक तांदळाच्या नसतील तर आपले साधे तांदूळ सुद्धा चालतील, परंतु ते खंडित झालेले नसावे। अखंड तांदूळाच्या अक्षदा आपण घ्याव्या आणि या ब्लाऊज पीसवरती आपण ह्या अक्षदा वाहून घ्यायच्या आहे। यानंतर आपण जो नारळ आहे, श्रीफळ आहे, हा नारळ श्रीफळ सुद्धा त्या ठिकाणी त्यावरती वाहून घ्यायचा आहे। नारळ या ठिकाणी मी अखंड ठेवलेला आहे। काही भागांमध्ये अखंड नारळ मिळत नाही, शेंडी काढलेला सोललेला नारळ मिळतो। मग जर सोललेला नारळ तुम्ही ठेवत असाल तर नारळाची शेंडी देवीकडे ठेवायची आहे। अखंड ठेवत असाल तर डोळे जगदंबेकडे ठेवून त्यानंतर आपण यावरती या 5 हिरव्या बांगड्या, त्याबरोबरच हे शृंगाराचं साहित्य आणि हे एक खणे सामान म्हणजेच त्या ठिकाणी असणारे सुमंगल फळे, खारीक,
बदाम, खोबऱ्याचा तुकडा, सुपारी आणि हळकुंड हे ठेवून घेणार आहोत. यानंतर ऋतुमानानुसार मिळणारं कुठलंही फळ, ज्यामध्ये मी या ठिकाणी सफरचंद घेतलं, तुम्ही केळ ठेवू शकता, त्या ठिकाणी चिक्कू ठेवू शकता, कुठलंही गोड फळ ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता हे सर्व साहित्य या ठिकाणी ठेवून झाल्यानंतर आपण हळद कुंकू घ्यावं आणि हे हळद कुंकू या श्रीफळावरती म्हणजे नारळावरती अर्पण करावं. एक वेळेला हळद आणि 2 वेळेला कुंकू असं मी या ठिकाणी ह्या नारळावर अर्पण केलं. त्यानंतर साडीला सुद्धा मी या ठिकाणी 1 वेळेला हळद आणि 2 वेळेला कुंकू अर्पण करून घेत आहे. म्हणजे बघा, साडीला हळदी कुंकाचा टिपका दिला, नारळावरती सुद्धा हळद आणि कुंकू या ठिकाणी मी अर्पण केलं आणि पुन्हा थोडेसे तांदूळ घेऊन मी ते या ठिकाणी नारळाच्या वरतून हाताने सोडत आहे. अशा पद्धतीनुसार ही ओटी भरून झालेली आहे. या ओटीला नंतर हात लावून जगदंबेची प्रार्थना करावी की आई जगदंबे, मी तुझी या ठिकाणी ही खना नारळाने, साडीने किंवा 9 वारी पातळाने, माझ्या मिलित उपचाराने म्हणजे जे काही मला उपचार मिळाले ते मी तुला अर्पण करत आहे. सदरची ओटी स्वीकारून घे. तुझी कृपा अखंड माझ्या घरादारावरती, कुटुंबावरती आणि वैयक्तिक माझ्यावरती सुद्धा राहू दे. अशा पद्धतीची आपण प्रार्थना करायची आहे. आणि या ओटीवरती वाहिलेले थोडेसे तांदूळ बरकत म्हणून आपण ते स्वतःच्या घरी घेऊन यायचे आहे आणि स्वतःच्या घरामध्ये ते ठेवायचे आहे. किंवा आपण दैनंदिन जो तांदूळ घरामध्ये भात शिजवण्यासाठी वापरतो त्यामध्ये हे तांदूळ मिश्र करून शिजवून खाल्ले तरी सुद्धा चालतात. हे तांदूळ वापस करण्याचं कारण की जगदंबेकडून आपण बरकत मागत असतो, म्हणून याला बरकतीचे तांदूळ म्हणतात. हे थोडेसे आपण घरी नेले पाहिजेत. अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी आपण जगदंबेची ओटी भरावी. आता काही मी लेख वाचले ओटीवरचे. त्या लेखांमध्ये दिलेलं होतं की ओटीचं ताट हातामध्ये ठेवून ते स्वतःच्या छातीच्या समतल धरावं, नंतर जगदंबेच्या मूर्तीकडे टक लावून बघावं, जगदंबेच्या मूर्तीकडून चैतन्य त्या ओटीमध्ये अवतरेल, ओटीमधून आपल्याकडे अवतरेल. अशा पद्धतीचा लेख मी सनातन संस्था यांच्या वेबसाईटवरती वाचला, जो अतिशय योग्य सुद्धा आहे. परंतु नवरात्रीच्या काळामध्ये किंवा प्रसिद्ध देवी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते. अशा गर्दीमध्ये त्या देवीच्या मूर्तीसमोर आपण असं ताट हातामध्ये घेऊन 5 मिनिट 10 मिनिट उभं राहू शकत नाही, तेवढा त्या ठिकाणी वेळ सुद्धा नसतो. तर अशा वेळेला मी जसा तुम्हाला हा विधी सांगितला, हा विधी आपण मंदिराच्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये करून ओटी थेट नेऊन पुजाऱ्याच्या हातामध्ये देऊ शकतो. किंवा गर्दी जर नसेल तर निवांतपणे आपण गाभाऱ्याच्या समोर उभी राहून मी सांगितली या पद्धतीनुसार ओटी भरू शकतो. आता मूळ प्रश्नावरती वापस येऊया की ही ओटी पुरुषांनी भरलेली चालते का? अविवाहित मुलांनी म्हणजे ज्यांना मुंजा म्हणण्यात येतं, ब्रह्मचारी म्हणण्यात येतं, त्यांनी भरली तर चालते का? तर हो, अविवाहित मुलांनी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लग्न झालेल्या पुरुषांनी सुद्धा ओटी भरलेली चालते. कारण तुम्ही बघा ना, जी काही प्रसिद्ध देवीची स्थळं आहे, ज्यामध्ये आपली काळूबाई आहे, अंबाबाई आहे, रेणुका माता आहे, त्या ठिकाणी महालक्ष्मी आहे, सप्तशृंगी आहे आणि इतर कुठली प्रसिद्ध देवीची मंदिरे, या ठिकाणी पुरुष पुजारीच हे त्या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये असतात, जे स्वतः सोळं नेसून त्या ठिकाणी पूजेसाठी बसतात. आपण ज्या काही ओट्या देतो, साड्या देतो, त्या ठिकाणी पूजेचे उपचार देतो, हे सर्व उपचार आपल्या वतीने पुजारीच देवीची ओटी भरून देत असतात. कारण गाभाऱ्यामध्ये सर्वसामान्य भाविकांना सहसा त्या ठिकाणी प्रवेश नसतो, त्यामुळे पुरुषाच्या हातची ओटी चालते. प्रसिद्ध देवस्थानची पुजारीच देवीची ओटी हजारो वर्षापासून भरत आलेले आहे, त्यामुळे पुरुष असो, तो लग्न झालेला असो किंवा अविवाहित मुलगा असो, श्रद्धेने ओटी भरलेली देवीला पुरुषाच्या हातची चालते. दुसरा प्रश्न म्हणजे कुमारिका मुली म्हणजे ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही, अशा मुलींनी देवीची ओटी भरलेली चालते का? कारण त्या मुलींचं लग्न झालेलं नसतं, त्यांना पती नसतो. तर बघा, अविवाहित कुमारिका मुलगी ही ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप आहे, त्या ठिकाणी बालांबिकेचं स्वरूप आहे. आणि बालांबिका आणि कौमारी त्या ठिकाणी कन्याकुमारी आणि ब्रह्मचारिणी ही 4 देवीची रूपं त्या ठिकाणी अविवाहित स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे जगदंबा स्वतः जर त्या ठिकाणी अविवाहित स्वरूपामध्ये अवतार धारण करू शकते, तर त्या ठिकाणी कुमारिका मुलीने सुद्धा देवीची ओटी भरलेली चालते. कारण त्या मुलीमध्ये सुद्धा जे शक्ती तत्व आहे, जे स्त्री तत्व आहे, ते जगदंबेकडूनच तिला प्राप्त झाले असतं. तिसरा प्रश्न म्हणजे ज्या महिलेचे 2 लग्न झालेले आहे, अशा महिलेची ओटी देवीला चालते का?
तर बघा, हल्ली भारताच्या समाजव्यवस्थेमध्ये काही कारणांमुळे अनेक वेळेला घटस्फोट होतात. त्या महिलेला दुसरा पती करावा लागतो किंवा पहिला पती मृत्यू पावतो, ती महिला विधवा होते. पर्यायाने स्वतःची जबाबदारी म्हणून एक त्या ठिकाणी आयुष्याची गरज म्हणून तिला दुसरं लग्न करावं लागतं, कुठलंही कारण असो. परंतु ज्या महिलेचे 2 लग्न झालेले आहे, अशी महिला सुद्धा तुमच्या आणि आमच्यासारखीच त्या ठिकाणी देवाची भक्त असू शकते किंवा असते. तिला सुद्धा तहान, भूक, सर्व प्रकारच्या भावभावना आणि सर्व प्रकारच्या चेतना असतात. त्यामुळे 2 लग्न जरी झालेले असले तरी अशा महिलेच्या हाताने सुद्धा देवीची ओटी आपण भरून घेतली पाहिजे. खेड्यापाड्यांमध्ये मी पाहतो, विशेषतः आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 लग्न झालेल्या महिलेला सहसा सुवासिनी जेवणासाठी बोलवत नाही. त्या महिलेच्या हाताने कोणी सवासणीचं वाण घेत नाही. 2 लग्न झालेल्या महिलेच्या हाताने देवीची ओटी भरत नाहीत किंवा तिला मंदिरामध्ये जाण्यापासून मज्जाव करण्यात येतो, प्रतिबंध करण्यात येतो, ज्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, कडाडून विरोध करतो. सर्व धर्म समभाव आहे, सर्व लिंग समभाव आहे, सर्व प्राणी मात्र देवासमोर, देवीसमोर समान आहे. त्यामुळे 2 लग्न झालेल्या घटस्फोटित किंवा विधवा महिलेने जर पुनर्विवाह केला असेल, तिला सुद्धा ओटी भरण्याचा अधिकार तेवढाच आहे जेवढा तुम्हाला आणि मला आहे. आता चौथा प्रश्न, की विधवा महिलांनी देवीची ओटी भरली तर चालते का? तर हो, विधवा महिलांनी सुद्धा देवीची ओटी भरलेली चालते. कारण विधवा महिला ही त्या ठिकाणी भगवान विष्णू यांना स्वतःचा पती मानून सर्व जगाचा जो पती आहे तोच माझा पती आहे अशा पद्धतीनुसार पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णाच्या नावाने, पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूच्या नावाने त्या ठिकाणी ओटी भरू शकते. त्यामुळे विधवा असो, घटस्फोटित महिला किंवा पुनर्विवाह झालेली महिला असो, अविवाहित पुरुष असो किंवा लग्न झालेला पुरुष असो आणि कुमारिका मुली असो, त्या ठिकाणी एखादा किन्नर व्यक्ती असो किंवा जोगता असो, अगदी सर्वांना देवीची ओटी भरण्याचा समान अधिकार आहे. आणि ती ओटी कशी भरावी हे तर आपण मगाशी त्या ठिकाणी प्रॅक्टिकलपणे बघितलेलं आहे. एवढं साहित्य जर उपलब्ध नसेल तर वेळ प्रसंगी आपण त्या ठिकाणी फक्त एक खणाचा पीस, त्यावरती नारळ आणि तांदूळ अशा 3 वस्तूंनी सुद्धा देवीची ओटी भरू शकतो. तेही उपलब्ध नसेल तर धर्मशास्त्र आपल्याला सांगतं, आपण त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ आणि त्या तांदूळामध्ये एक सुपारी घेऊन ती जरी एखाद्या महिलेच्या किंवा देवीच्या चरणाशी अर्पण केली, तिला सुद्धा ओटी म्हणून स्थान प्राप्त होतं. परंतु त्यामध्ये तांदूळ म्हणजेच अक्षदा आणि सुपारी ह्या साहित्याला महत्त्व आहे. तर आणि आणखीन एक विषय, देवीची ओटी का भरली जाते हेही थोडंसं आपण समजावून घेऊ. हा विषय काही या व्हिडिओचा भाग नव्हता, पण जस्ट आत्ता माझ्या मनामध्ये आलं की हा विषय सुद्धा मी समजावून सांगतो. ओटी भरणं म्हणजे स्त्रीच्या योनीची त्या ठिकाणी पूजा करणं हे होय. आता स्त्रीच्या योनीची पूजा नेमकी का करावी? बघा, ओटीपोट म्हणजेच त्या ठिकाणी असणारी गर्भपिशवी, ही गर्भपिशवी नेहमी भरलेली असावी म्हणजे काय? तर जसं की एखाद्या घरामध्ये एखादी महिला पुत्राला जन्म देते, मुलांना जन्म देते, म्हणजे ती त्या ठिकाणी असणाऱ्या वंशाचा दिवा पुढे चालवते, वारसा पुढे चालवते. तशाच पद्धतीनुसार या संपूर्ण विश्वाचा कारभार जगदंबा चालवते. जगदंबेच्या मायेमुळे, ममतेमुळे, तिच्या त्रिगुण स्वरूपामुळे या पृथ्वीमध्ये चेतना टिकून आहे, शक्ती टिकून आहे. अशा ह्या जगदंबेची ओटी भरण्याच्या मागचा उद्देश म्हणजे, हे जगदंबे, तुझ्या ओटीमध्ये आम्ही जी साडी, फळ, अक्षदा अशा पद्धतीनुसार वस्त्र, फळ आणि धनधान्य घालत आहोत, तर संपूर्ण आमच्या कुटुंबाला कधीही वस्त्र, धनधान्य, फळ आणि दक्षिणा यांची कधीही कमतरता पडू देऊ नको, अशा पद्धतीची ती एक आर्त विनवणी असते. अशा पद्धतीनुसार ओटी भरण्याचा खरा हा भावार्थ असतो. आता ह्या ओटीमध्ये मी या ठिकाणी दक्षिणा टाकायची ॲक्च्युअली विसरलो आहे, परंतु जिथे कुठे आपण ओटी भरू तिथे 11 रुपये, 21 रुपये किंवा 101 रुपया आपण आपल्या ऐपतीप्रमाणे नक्कीच ओटीमध्ये अर्पण करावा. जास्तीत जास्त आपण ओटीमध्ये ज्या ज्या वस्तू देवीला अर्पण करू त्या सर्व मान्य असतात. जसे काही जण 16 शृंगार, ज्यामध्ये मग काजळाच्या डब्बीपासून, टिकलीपासून, पावडरपासून तर अक्षरशः मेहंदीपर्यंत सर्व साहित्य भरतात. काही जण देवीच्या ओटीमध्ये नवसाचा एखादा मोती, एखादा पोवळा किंवा सोन्याचे मणी ठेवतात. कोणी कोणी सोन्याचा किंवा चांदीचा दागिना अर्पण करतं. हे अधिकाधिक आपण जेवढं करू तेवढं आपल्या हिशोबाने योग्यच आहे, परंतु कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा ओटी कशी भरावी हेही आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं. आजच्या व्हिडिओची माहिती आणि स्पष्टीकरण आवडलेलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जगदंब, नमो आदेश.